स्वागतम। आज आपल्या शाळेमध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेच्या GS रत्नदीप कांबळे, तसेच प्रमुख पाहुणे बालकुमार साहित्य सभेचे अध्यक्ष व आपल्या शाळेचे खजानीस निकाडे सर, तसेच उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे या कार्यक्रमास मी सहर्ष स्वागत करते व तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। गुरु म्हणजे श्रद्धेचा एक वटवृक्ष, त्यांच्या कृपेने जीवन होतं समृद्ध वृक्ष। तेच दाखवतात योग्य दिशा, अज्ञानातून नेतात ज्ञानाची दिशा। आज आपल्या शाळेमध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे GS रत्नदीप कांबळे व प्रमुख पाहुणे आपल्या शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक निकाडे सर यांचे मी मनापासून स्वागत करते। तसेच आपल्या शाळेचे मान्य मुख्याध्यापक आंबे सर यांचे मी मनापासून स्वागत करते। मंचावर उपस्थित मान्यवर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मी मनापासून स्वागत करते व थांबते। धन्यवाद श्रेया। यानंतर मी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी दिव्या चिखलकर हिला मंचावर आमंत्रित करते। नमस्कार। गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून, गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून। आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून, आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून। नमस्कार। आज 10 जुलै 2025। आज आपण इथे गुरुपौर्णिमा या कार्यक्रमानिमित्त जमलो आहोत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचा GS रत्नदीप कांबळे, तसेच प्रमुख पाहुणे चंद्रकांत निकाडे सर, या शाळेचे मुख्याध्यापक आंबी सर, तसेच उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग। आज गुरुपौर्णिमा। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुपौर्णिमेच्या या पावन पर्वावर आज आपण जमलो आहोत। एका मूर्तीला मूर्तिकार व एका मडक्याला कुंभार जसा घडवतो त्याचप्रमाणे शिक्षक आपल्याला घडवत असतात। ते आपल्याला मारतात, रागवतात, पण ते आपल्यासाठी, आपल्याला चांगले वळण लागावे यासाठी, तसेच आपल्या आयुष्यात एखादा चांगला मार्ग दाखवण्यासाठी। गुरु विना कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट। गुरु विना कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट। योग्य मार्गदर्शन करणारे व जीवन जगण्याची योग्य कला शिकवणारे महानायक म्हणजे गुरु। जरी प्रत्येकाचे आई वडील पहिले गुरु असतील, तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकासासाठी एक गुरुच कारणीभूत असतो। ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले, ज्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा, नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय। जे लोक आपल्याला जगण्यासाठी नेहमी चांगले संस्कार देतात ते आपले गुरुच आहेत। गुरु म्हणजे ज्ञानाचे भांडार, गुरु म्हणजे माय बाप, गुरु म्हणजे ज्ञानाचे भांडार, गुरु म्हणजे माय बाप। गुरु शरणी जाता हरतील सारे व्याप, गुरु शरणी जाता हरतील सारे व्याप। आपल्या गुरूंना वयाचे, जातीचे बंधन नसते। आताचा काळ बदलला आहे, शिक्षण पद्धती बदलली आहे, गुरु आणि शिष्य यांचे नाते मात्र बदलले नाही। हे आजही पवित्र मानले जाते। आजपर्यंत जगात ज्या थोर व्यक्ती होऊन गेल्या त्यांच्या यशाचे कारणीभूत म्हणजे त्यांचे गुरुच आहेत। एका गुरुला 50 विद्यार्थी हे आपल्या मुलांप्रमाणे असतात। त्यांचे सर्वांवर सारखे प्रेम, माया, आपुलकी असते। त्यांनी कितीही शिक्षा केली तरी रात्री घरी गेल्यावर त्यांना वाईट वाटते, अक्षरशः डोळ्यातून पाणी येते। मनुष्याला सभ्य आणि सामाजिक प्राणी म्हणतात। मनुष्याला सभ्य बनवून समाजासोबत मिळून मिसळून राहण्याचे शिक्षण गुरु देतात। आपल्या आयुष्यातील गुरूंचे उपकार कधीही फेडता येणार नाही। काळोखाची रात्र असावी, त्यात साथ कंदिलाची मिळावी, देवाऱ्यात वात दैवत राहावी। माझ्या साऱ्या गुरूंना दीर्घ आयुष्याची व उत्तम आरोग्याची शिदोरी लाभावी। इथे उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। धन्यवाद दिव्या। खरं तर आमच्या सर्वांच्याच मनात आपल्या सर्वांबाबत आपुलकीचा सागर, माया व आदरणीय भीतीही आहे। म्हणूनच आपल्या आजपर्यंतच्या कार्याला सलाम आहे आणि आपल्या कार्याविषयी असणारी भावना शब्दात व्यक्त करणं कठीण आहे। तरीही आपल्याबद्दल आम्हाला काही बोलायचं आहे, म्हणूनच आपण विद्यार्थी मनोगतात सुरुवात करू। यासाठी मी निराली पाटीलला मंचावर आमंत्रित करते। नमस्कार। आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी निराली उत्तम पाटील, इयत्ता 9वी, शाळेची राष्ट्रीय नवनाथ हायस्कूल पहाळ्याची विद्यार्थिनी आहे। आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेविषयी काही 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। सर्वप्रथम माझे पहिले गुरु म्हणजे आई वडील आणि माझे दुसरे गुरु म्हणजे माझे सर्व शिक्षक यांना मी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते। स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात।
स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात. स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते. यशस्वी होण्यासाठी कष्टांचे प्रयत्न लागतात. त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात. गुरूंचे आशीर्वाद लागतात. आषाढ पौर्णिमेला व्यास पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा असे म्हणतात. गुरु या शब्दामध्ये सगळे सामावलेले आहे. गुरुला नेहमी देवतुल्य मानले जाते. ज्या शिष्याने गुरुला देवतुल्य मानले त्या शिष्याने यशाची शिखरे गाठल्याची अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात. महर्षी ऋषी गुरु द्रोणाचार्य यांचा रामायण महाभारतातील आदर्श आजही युवकांना प्रेरणादायी आहे. आई वडील पंख देतात आणि त्या पंखांना भरारी घेण्याचे मारण्याचे बळ गुरुजन देत असतात. गुरु परमात्मा परेशु. प्रत्येक विद्या, कला, शास्त्र यांच्या निर्मितीमध्ये गुरु शिष्याची मोठी परंपरा दिसून येते. गुरु शिष्याचे नाते हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसते. शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करणारा, समाजाला सकारात्मक दिशा दाखवणारा गुरुच असतो. खरंच मित्रांनो, विद्यालय सुटतं पण आठवणी कधीच सुटत नाहीत. आपल्या जीवनात गुरु नावाचं पान कधीच तुटत नाही. गुरु नावाचं पान कधीच तुटत नाही. संत कबीरांनी लिहून ठेवल्याप्रमाणे गुरु बिन कोण बतावे बाट या ओळीचा प्रचित प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला येतो. गुरुच्या ज्ञानाने ज्ञानी होऊन ज्ञानाचा योग्य विनियोग शिष्याकडून होऊ शकतो व अनेक आदर्श व्यक्तिमत्व घडून आपला देश सुखी आणि समृद्ध होऊ शकतो. जाता जाता एवढंच बोलेन की गुरु म्हणजे काशी साती तीर्थ तयापाशी. गुरु म्हणजे काशी साती तीर्थ तयापाशी. तुका म्हणे ऐसा गुरु चरण त्यांचे हृदयी धरू. चरण त्यांचे हृदयी धरू. धन्यवाद. यानंतर मी कार्तिकी वसावेला तिची कविता सादर करण्यासाठी मंचावर बोलवते. नमस्कार, माझे नाव कार्तिकी जयेश वसावे. मी तुम्हाला आज कविता सादर करणार आहे. ती कविता तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. माझ्या कवितेचे नाव झाड. झाड देते सर्वांना छाया. झाड देते सर्वांना छाया. मी करते त्याची माया. पक्ष्यांची शाळा झाडावर भरते. चिमणीचे पिल्लू चिवचिव करते. चिमणीचे पिल्लू चिवचिव करते. झाड देते सर्वांना आधार. झाड देते सर्वांना आधार. नेहमी असते हिरवेगार. गोड गोड फळे देते. फुलांनी सुंदर नटते. फुलांनी सुंदर नटते. फुले त्याची खूपच रंगीत. फुले त्याची खूपच रंगीत. त्यांना पाहून सुचते संगीत. संध्याकाळी पारावर बसतो. गाणी गात असतो. गाणी गात असतो. म्हणून म्हणतो मित्रांनो, झाडे तुम्ही तोडू नका. झाडे लावण्याचा मंत्र कधीच सोडू नका. झाडे लावण्याचा मंत्र कधीच सोडू नका. धन्यवाद. धन्यवाद कार्तिकी. यानंतर मी वेदांत शिंदे याला त्याचे मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते. नमस्कार, माझे नाव वेदांत गजानन शिंदे, इयत्ता 7वी. मी आज तुम्हाला गुरुपौर्णिमा विषयी 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आज गुरुपौर्णिमा निमित्त मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करतो. गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारापासून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. गुरुपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय. धन्यवाद. धन्यवाद वेदांत. यानंतर पूर्वा कांबळे हिला तिची कविता सादर करण्यासाठी बोलवते. नमस्कार, माझे नाव पूर्वा संतोष कांबळे. मी आज तुमच्या समोर गुरुपौर्णिमेबद्दल एक कविता सादर करणार आहे. ती तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती. दाटतो अंधार जेव्हा वाट दाखवी गुरु. श्रेष्ठ कोणी ईश्वराहूनही ते म्हणजे आपले गुरु. मी थांबलो मी हरवलो तरीही तुम्ही वाट दाखवली. मी थांबलो मी हरवलो तरीही तुम्ही वाट दाखवली. शिक्षणाचा मंत्र फुंकुनी जीवनाला अर्थ दिला. शिक्षणाचा मंत्र फुंकुनी जीवनाला अर्थ दिला. आयुष्याला सावरूनी भविष्य आपले घडविले. आयुष्याला सावरूनी भविष्य आपले घडवले. बळपंखात येऊनी भविष्य आपले घडवले. बळपंखात येऊनी भविष्य आपले घडवले. धन्यवाद. यानंतर मी रुद्र गुरव याला मंचावर आमंत्रित करते. नमस्कार, माझे नाव रुद्रप्रीत गुरव. आज गुरुपौर्णिमा याबद्दल मी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावेत. सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा हा दिवस आपल्या जीवनातील प्रत्येक गुरूंच्या अमूल्य योगदानासाठी समर्पित आहे. गुरुपौर्णिमा आपल्याला गुरु शिष्य परंपरेची महत्व सांगतो आणि गुरूंच्या मार्गदर्शनाची महत्व समजावून सांगतो. भारतीय संस्कृतीत गुरुंना ईश्वराचे स्थान दिले आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरुवे नमः. या श्लोकातून गुरूंची महती स्पष्ट होते. गुरु हे केवळ शिक्षक नसतात, तर ते आपल्याला जगण्यासाठी कला, मूल्य, आत्मविश्वास शिकवतात. शाळेतील गुरु असोत किंवा कॉलेजमधील प्राध्यापक, आजच्या या आधुनिक जगातही गुरूंचे स्थान अबाधित आहे. गुरु आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे व अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेतात. शेवटी मी एवढे सांगू इच्छितो की गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे. जय हिंद. धन्यवाद रुद्र. यानंतर मी हेरंब इंगळे याला त्याचे मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवते. नमस्कार, माझे नाव हेरंब सतीश इंगळे, इयत्ता 5वी. आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेविषयीच्या काही 4 शब्द सांगणार. तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या. बाप म्हणजे काय? बाप म्हणजे जगण्याचा माप आहे. पाठीवरची थाप कधी रागावला तरीही त्याची माया अमाप आहे. तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे, संकटातून पार करणारी होडी आहे. जो कधी तिखट वागला तरीही आयुष्यभराची गोडी आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे, जगणं आपोआप आहे. आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक आहे. तो म्हणजे बाप आहे. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी श्रेया मोठे हिला मंचावर आमंत्रित करते. नमस्कार, माझे नाव श्रेया रणजित मोठे. माझ्या कवितेचे नाव आहे निसर्ग. निसर्गाची किमया आहे फारच छान, सगळे मिळून राखूया कायम त्यांचा मान. सगळे मिळून राखूया कायम त्यांचा मान. निसर्गात असतात बघा डोंगर, दऱ्या, झाडे, रोज नवे त्यांच्याकडून शिकायला मिळतात धडे. रोज नवे त्यांच्याकडून शिकायला मिळतात धडे. निसर्गाचं सौंदर्य आहे खूपच वेगळं, त्याला पाहून भान हरपतं सगळं. त्याला पाहून भान हरपतं सगळं. निसर्गात आहेत खूप प्रकारचे प्राणी, कोकिळ गातो खूपच मधुर गाणी. कोकिळ गातो खूपच मधुर गाणी. असा निसर्ग जपायला हवा सर्वांनी मिळून, तेव्हा आपापसातले प्रेम येईल जुळून. तेव्हा आपापसातले प्रेम येईल जुळून. धन्यवाद. यानंतर मी वंशम तोडकर याला त्याचे मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवते. गुरु म्हणजे ज्ञानाचा भंडारा, गुरु म्हणजे मायबाप, गुरु म्हणजे मायबाप, गुरुशरणी जाता हरतील सारे व्याप. माझे नाव वंशम, माझे नाव तोडकर. मी सर्वप्रथम सर्व गुरुजनांना वंदन करतो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला आपण सर्व गुरुपौर्णिमा साजरी करतो. या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हणतात, कारण आदिगुरु महर्षी व्यास यांचा जन्म या दिवशी झाला होता. आई वडिलांनंतर आपले पहिले गुरु हे शिक्षक असतात. शेवटी मला असे म्हणावे वाटते की गुरुंनी दिला ज्ञानाचा वसा, गुरुंनी दिला ज्ञानाचा वसा, आम्ही झालो हा ज्ञानाचा वारसा, आम्ही झालो हा ज्ञानाचा वारसा. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी स्वरा साळुंखे हिला मंचावर आमंत्रित करते. नमस्कार, माझे नाव स्वरा अभिजित साळुंखे. मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला आई या विषयावर कविता सादर करणार आहे. आईमध्ये असते उन्हासारखी छाया, आईमध्ये असते उन्हासारखी छाया, ती करते सर्वांवर माया, ती करते सर्वांवर माया. काही ऐकले नाही तर ती देते मार, काही ऐकले नाही तर ती देते मार. जर मी रडलो की खूप करते लाड, जर मी रडलो की खूप करते लाड. मी जरी रुसले तरी माझी समजूत काढणारी, मी जरी रुसले तरी माझी समजूत काढणारी. माझी आई माझा प्राण, राखेन नेहमी तिचा मान, माझी आई माझा प्राण, राखेन नेहमी तिचा मान. अडचणीत हजर असणारी, प्रत्येक वेळी साथ देणारी, अडचणीत हजर असणारी, प्रत्येक वेळी साथ देणारी. ती आहे माझी आई, आई शिवाय कुठेच पर्याय नाही. ती आहे माझी आई, आई शिवाय कुठेच पर्याय नाही. धन्यवाद. धन्यवाद स्वरा. यानंतर मी आरोही डिसाळ हिला मंचावर आमंत्रित करते. नमस्कार, माझे नाव आरोही संदीप डिसाळ आहे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. आज मी तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे, ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. एक गुरु आणि 2 शिष्य निघालेले ते एक प्रवासाला. प्रवासामध्ये गुरुला तहान लागली, तर गुरु म्हणाला की माझ्यासाठी पाणी आणा जा. मग एक शिष्य गेला आणि पाणी आणायला लागला, तर तिथे त्याला नदी सापडली. त्या नदीत खडूळ पाणी होते, म्हणून त्याने ते घेतले नाही आणि तो तसंच मागे आला. तर तेव्हा ते गुरुनी विचारलं, तू पाणी का आणले नाहीस? तर शिष्य म्हणाला की तिथं गढूळ पाणी होते म्हणून मी आणले नाही. तर दुसरा शिष्य गेला आणि बोलला, आणि तिथे त्याला ही नदी दिसली, तर त्या नदीत ही गढूळ पाणी होते. तर तिथे थांबला आणि मग तिथे ती सगळी माणसे गेलीत आणि मग ते पाणी जरा खाली गेले आणि वर स्वच्छ पाणी आले. तर तो ते पाणी घेऊन आला आणि गुरुंना दिले. तर गुरु विचारले की तू पाणी कशा आणलीस? तर त्या नदीत तर गढूळ पाणी होते ना. मग शिष्य म्हणाले की गढूळ पाणी होते तर होते, पण सगळी माणसं गेल्यानंतर वरवर त्या स्वच्छ पाणी आले म्हणून मी ते पाणी घेऊन आलो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी सायराज पाटील याला मंचावर आमंत्रित करते.
नमस्कार, माझे नाव सायरा रवींद्र पाटील. मी आज तुम्हाला गुरुपौर्णिमेविषयी एक कविता सादर करणार आहे. माझ्या कवितेचे नाव आहे झाड. एक होते मोठे झाड, एक होते मोठे झाड, फांद्या चार, सावली फार. झाडाचा रंग हिरवागार, त्या भोवती सुंदर पार, त्या भोवती सुंदर पार. झाड देते फळे छान, झाड देते फळे छान, लोक त्याचा राखतात मान. झाड देते मोकळा श्वास, तोच आहे जीवनाचा आस, तोच आहे जीवनाचा आस. लोक जेव्हा तोडतात झाड, लोक जेव्हा तोडतात झाड, पर्यावरणाचा होतो ऱ्हास. प्राणवायू संपेल तेव्हा सांगा कसा घ्याल श्वास, सांगा कसा घ्याल श्वास. धन्यवाद. त्यानंतर मी देव कळकेला तिचे मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवते. नमस्कार, आज गुरुपौर्णिमा. या निमित्त मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करते. गुरुपौर्णिमेला आपण व्यास पौर्णिमा असेही म्हणतो. ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरूंना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय. गुरुपौर्णिमा हा सण गुरूंबद्दल आदर व सन्मान व्यक्त करण्याचा दिवस आहे. शेवटी मी एवढेच म्हणेन की गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा, गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू पुढे हा वारसा, आम्ही चालवू पुढे हा वारसा. धन्यवाद. यानंतर मी शिवतेज माने याला मंचावर आमंत्रित करते. नमस्कार, माझे नाव शिवतेज विनय माने. मी आज तुम्हाला एक कविता सांगणार आहे. त्या कवितेचे नाव आहे दादा. रोज 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 माझा दादा, रोज रोज माझा दादा, येता जाता चिडवत असे, येता जाता चिडवत असे. मी जेव्हा रडत असेल तेव्हा मला हसवत असे, तेव्हा मला हसवत असे. आपणच खोड्या करत असेल, आपणच खोड्या करत असतो आणि माझे सांगतो नाव. घरात पाहुणे येतात तेव्हा कविता म्हणून खातो भाव, कविता म्हणून खातो भाव. माझ्या सारखा दादा तुम्हा सर्वांना मिळू दे, तुम्हा सर्वांना मिळू दे. आपुलकीचं नातं सगळ्या जगाला कळू दे, सगळ्या जगाला कळू दे. धन्यवाद शिवतेज. यानंतर मी वेदिका पाटीलला तिचे मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवते. नमस्कार, माझे नाव वेदिका विष्णू पाटील. आज मी तुम्हाला गुरुविषयी काही शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. दाटतो अंधार वाट दाखवी गुरु, दाटतो अंधार वाट दाखवी गुरु. श्रेष्ठ कोणी ईश्वराव नाही, ते म्हणजे आपले गुरु, ते म्हणजे आपले गुरु. भारतीय संस्कृतीत असे म्हटले जाते की ज्याला गुरु नाही त्याला गती नाही. गुरुचे स्थान हे परमेश्वराहूनही मोठे आहे. म्हणूनच पहिला नमस्कार हा गुरुला असतो. जीवनाला आकार देणाऱ्या गुरुचे पूजन गुरुपौर्णिमेलाच नव्हे तर नित्य करा. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी तनया कोडोलकरीला मंचावर आमंत्रित करते. नमस्कार, मी तनया विनायक कोडोलकर आज तुमच्या समोर मगाशी जसे निरालीने सांगितले की आपले प्रथम गुरु म्हणजेच आई वडील, म्हणून मी एक कविता लिहिली आहे जी वडिलांविषयी आहे. ती मी तुमच्यासमोर सादर करत आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी मी नम्र विनंती करते. नेहमी माझ्या पाठीशी असतात, कधीही मन दुखवत नाहीत. नेहमी माझ्या पाठीशी असतात, कधीही मन दुखवत नाहीत. प्रेम करतात भरपूर माझ्यावर, कधीही माझ्यावर रागवत नाहीत. प्रेम करतात भरपूर माझ्यावर, कधीही माझ्यावर रागवत नाहीत. मी कधी चुकले तर मला ते समजून घेतात, मी कधी चुकले तर मला ते समजून घेतात. मला काही हवं असतं तर ते पटकन आणून देतात, मला काही हवं असतं तर ते पटकन आणून देतात. माझ्याशी चेष्टा मस्करी करतात, माझ्याशी चेष्टा मस्करी करतात. कधी मी रुसल्यावर मला जवळ घेतात, मी रुसल्यावर मला जवळ घेतात आणि मला त्यांच्या खिशातील हळूच एक चॉकलेट देतात, हळूच एक चॉकलेट देतात. घरात जरी असले वडील ते सरपंच आहेत गावात, ते सरपंच आहेत गावात. असे माझे लाडके बाबा, सर्वांचे ते लाड करतात, सर्वांचे ते लाड करतात. माय फादर इज माय हिरो. धन्यवाद तनया. यानंतर मी भक्ती पाटीलला मंचावर आमंत्रित करते. नमस्कार. स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात, स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात. स्वप्नांना जिंकायला यशाचे प्रयत्न लागतात, स्वप्नांना जिंकायला यशाचे प्रयत्न लागतात. यशस्वी होण्यासाठी
यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांचे बळ लागते. यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांचे बळ लागते. ह्या प्रयत्नांना यश येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात. गुरूंचे आशीर्वाद लागतात. सन्मान्य व्यासपीठावरील मान्यवर तसेच इथे उपस्थित असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज आपण अतिशय पवित्र आणि महत्वाच्या दिवशी एकत्र जमलो आहोत. गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्याला आपले गुरु, शिक्षक आणि मार्गदर्शक यांच्या त्रिपूर्णाची आठवण करून देतो, जो आपल्या आयुष्यात अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो आणि ज्ञानाचं बीज आपल्या मनात पेरतो, तो म्हणजे गुरु. गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे तो दूर करणारा शिक्षकच नव्हे, तर तो एक दिग्दर्शक आणि एक मार्गदर्शक केवळ आपल्या जीवनाला खराखुरा आधार ठरतो. आपल्या सांस्कृतिक जीवनात गुरुचं स्थान अतिउच्च आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असा मंत्र आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. या मंत्रातून गुरु हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. महर्षी व्यास यांची जयंती म्हणूनही आजचा दिवस महत्वाचा आहे. त्यांनी भेदपुरावे, महाभारत यांसारख्या ग्रंथांचे लेखन करून समाजाला अमूल्य ज्ञान दिलं. म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. आपल्या आधुनिक युगात माहितीच्या महासागरात आपण पोहत आहोत. या माहितीला दिशा आणि योग्य निर्णय घेण्यास शिकवणारा गुरु तितकाच आवश्यक आहे. केवळ शहाणपण नव्हे तर माणूस देण्याचं काम गुरु करत असतो. आपल्या यशामागे आपले आई वडील, गुरु आणि काही मार्गदर्शकांचा वाटा असतो. त्यांचे आभार मानण्याचा आजचा दिवस आहे. त्यांना एक स्मरण आणि एक वंदन करणे हीच गुरुपौर्णिमेची खरी भावना आहे. चला तर मग मित्रांनो, आपण आज या दिवशी असा निश्चय करूया की गुरूंच्या शिकवणीनुसार प्रामाणिकपणे वागू आणि जीवनात काहीतरी चांगलं घडू. जाता जाता एवढेच बोलते की गुरुविना न मिळे ज्ञान, ज्ञानाविना न होई जगी सन्मान, ज्ञानाविना न होई जगी सन्मान. जीवन भवसागर तराया, चला बंधू गुराया. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद भक्ती. यानंतर मी मधुरा साळोखे हिला मंचावर बोलवते. नमस्कार, माझे नाव मधुरा कांत साळके. मी एक कविता सादर करणार आहे. त्या कवितेचे नाव आहे शाळा. शाळा असते खूपच छान, तिथे असते खूपच ज्ञान. शिक्षक माझे खूप हुशार, चुकल्यानंतर देतात मला मार. 5वी ते 10वी पर्यंत आहेत शाळेत माझ्या खूप सारे वर्ग. माझी शाळा माझे मैदान, शाळाच वाटतो मला स्वर्ग. शाळेत माझ्या खूपच खेळ, आम्हा मुलांचा जमतो मेळ. शाळेत असतो आमच्या आनंदाई शनिवार, रमून जातो आम्ही खेळामध्येच फार. धन्यवाद मधुरा. यानंतर मी वेदांत गुरव याला मंचावर आमंत्रित करते. नमस्कार, माझे नाव वेदांत सागर गुरव. मी आता 7वीत शिकत आहे. मी आज गुरूंच्या विषयी हिंदी कविता म्हणणार आहे. गुरु के बिना ज्ञान नहीं, ज्ञान के बिना कोई महान नहीं. भटक जाता है जब इंसान तब गुरु ही देता है ज्ञान. ईश्वर के बाद अगर कोई है तो वो है गुरु. हमारे कमियों को जो बताता है वो है गुरु. हमारे अंदर का एक विश्वास जो जगाता है वो है गुरु. धन्यवाद वेदांत. यानंतर मी देऊ हिला मंचावर आमंत्रित करते. नमस्कार. आज माननीय निकाळे सरांनी घेतलेल्या कार्यशाळेतून शिकवणीतून मी एक कविता लिहिली आहे. माझ्या कवितेचे नाव आहे पुस्तक. जे देते ज्ञान मला असतात त्याच्यात कलाच कला. ज्ञान घेतो आम्ही त्यातील म्हणते रोज भेटावं मला. कधी भात कधी वरण पुस्तके सांगतात गोष्टी. मला आवडतात खूप कारण असते त्यात मस्तीच मस्ती. असे सुंदर पुस्तक आहे माझा मित्र. माझ्या मनात नेहमी त्याचेच असते चित्र. धन्यवाद.
धन्यवाद देऊ. यानंतर वरद सूर्यवंशी याला त्याची कविता सादर करण्यासाठी बोलवते. नमस्कार, माझे नाव वरद संजय सूर्यवंशी. मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. मी गुरुपौर्णिमेविषयी तुम्हाला काही कविता सादर करणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावी माझी नम्र विनंती. आमच्या घरात आहे एक गाय, आमच्या घरात आहे एक गाय, काय सांगू तिचे नाव, सांगू तिचे नाव काय. तिचे नाव आहे राणी, आम्ही गातो तिची गाणी, आम्ही गातो तिची गाणी. रानामधला गवताचा चारा खाते हिरवागार, रानामधल्या गवताचा चारा खाते हिरवागार. धरला जेव्हा धार जेव्हा काढतो तेव्हा दूध देते फार, ती दूध देते फार. तिचे दूध पिऊन आमचे आरोग्य आहे खूपच छान, तिचे दूध पिऊन आमचे आरोग्य आहे खूपच छान. गाय आहे आपला प्राण, आरोग्यासाठी आहे खूपच मान, आरोग्यासाठी आहे खूपच मान. धन्यवाद वरद. यानंतर मी वेदिका पाटीलला मंचावर आमंत्रित करते. नमस्कार, माझे नाव वेदिका विष्णू पाटील. मी आज तुम्हाला कविता सांगणार आहे. माझ्या कवितेचे नाव आहे मांजर. रोज रोज म्याव म्याव करते, रोज रोज म्याव म्याव करते, रोज माझ्या खोडी काढते. सदान कदान बाहेर फिरते, दूध प्यायला घरी येते, दूध प्यायला घरी येते. घरी येता म्याव म्याव करते, घरी येता म्याव म्याव करते. जाऊन एका कोपऱ्यात बसते, जाऊन एका कोपऱ्यात बसते. हळूच जाऊन दूध पिते, हळूच जाऊन दूध पिते व सगळीकडे फिरत असते. कुठे कुठे शोधावे तिला, गल्ली फिरल्यानंतर घराच्या कोपऱ्यात दिसते मला, गल्ली फिरल्यानंतर घराच्या कोपऱ्यात दिसते मला. धन्यवाद. धन्यवाद वेदिका. यानंतर आदित्य कळकेला तिची कविता सादर करण्यासाठी मंचावर बोलवते. नमस्कार, माझे नाव आदित्य अनिल कैके. मी आज फळे या विषयाबद्दल मी कविता सादर करणार आहे. नागपुराहून आणली संत्री, नागपुराहून आणली संत्री, तेव्हा मी झाले मुख्यमंत्री, तेव्हा मी झाले मुख्यमंत्री. जळगावची आणली स्पेशल केळी, जळगावची आणली स्पेशल केळी, माझ्या गालावर खुलली कळी, माझ्या गालावर खुलली कळी. कोकणातून आणला आंबा, कोकणातून आणला आंबा, खायचं जरा थांबा, खायचं जरा थांबा. घोलवडवरून आणले चिकू, घोलवडवरून आणले चिकू, विचार करते आता कुठे विकू, विचार करते आता कुठे विकू. अवतीभोवती इकडे तिकडे फळेच फळे झाली, अवतीभोवती इकडे तिकडे फळेच फळे झाली. रस पिऊन भरले पोट टाकून दिल्या साली, रस पिऊन भरले पोट टाकून दिल्या साली. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी संस्कृती पवार हिला मंचावर आमंत्रित करते. नमस्कार, माझे नाव संस्कृती महेश पवार. मी आज तुम्हाला एक कविता सादर करणार आहे. माझ्या कवितेचे नाव आहे मैत्री. अशी एक मैत्री असावी, अशी एक मैत्री असावी, मनात काही न ठेवणारी, माझ्या बरोबर दररोज बोलणारी, हसत खेळत मजेत रमणारी, हसत खेळत मजेत रमणारी. माझ्या सुखादुःखात असणारी, माझ्या सुखादुःखात असणारी, मला कायम साथ देणारी, मला कायम साथ देणारी. मी जरी रुसले तरी माझी समजूत काढणारी, मी जरी रुसले तरी माझी समजूत काढणारी. माझ्या प्रत्येक अडचणीत मला वाट दाखवणारी, माझ्या प्रत्येक अडचणीत मला वाट दाखवणारी. ती आहे माझी खास, नेहमी मला सावरते, ती आहे माझी खास, नेहमी मला सावरते. धन्यवाद. धन्यवाद संस्कृती. यानंतर दक्षिता गुरव हिला मंचावर आमंत्रित करते. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव दक्षिता उज्ज्वला किसन गुरुवर. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. आज मी तुम्हाला आजी या विषयावर कविता सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आजी, तू भरवलेल्या घासात अमृताची गोडी आहे आणि हातावर गपचूप दिलेल्या पैशात अकरावं जग विकत घेण्याची ताकद आहे. तुझ्याबद्दल काय बोलू? आईची जागा घेणारी दुसरी माया आहेस तू. स्वतःशी उपाशी राहून घास भरवणारी दुधावरची साय आहेस तू, दुधावरची साय आहेस तू. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी निराली पाटीलला मंचावर बोलवते. नमस्कार, मी निराली उत्तम पाटील. आज मी तुम्हाला वडील या विषयावर एक कविता सांगणार आहे. नेहमी माझ्या पाठीशी राहतात, मला हवे ते सगळे देतात, सगळ्यांची इच्छा पूर्ण करतात, स्वतःच्या इच्छा विसरून जातात, स्वतःच्या इच्छा विसरून जातात. माझ्या वडिलांना आवडते क्रिकेट, समोरच्यांची घेतात विकेट. घरात ते माझे वडील आणि बाहेर सगळ्यांचे वकील, आणि बाहेर सगळ्यांचे वकील. प्रेम करतात माझ्यावर जितके, शब्दात मोजता येत नाही तितके. वडील नसतात घरी जेव्हा, करमत नाही मला तेव्हा, करमत नाही मला तेव्हा. नको ऑफिस नको काम, नेहमी त्यांनी घरी असावं. कामाचा ताण सोडून त्यांनी
आम्हा सोबत बसावं. असे बाबा सर्वांनाच देशील का देव बाप्पा? नाहीतर माझ्या सगळ्याच वाया जातील गप्पा. धन्यवाद.